मायलं 2-3 दिवसापासून जिंदगी लय चांगली चालली. म्हणजे आज काहीतरी पनोती होणार आहे आपल्यासोबत. मग आपल्याला सांगायला द्यावा काय होणार आहे. आपल्या घरी पाहुणे आहे ना बसला कोणी यायला लागलं पाहुणे काय कोणी मेलं का कोणी लग्न आहे काय कोणाचं कोणी बेमार पडलं पाहुणे अरे भेटायला. आराम करा त्याला आपली काळजी आहे ना तब्येत पाणी पाहिजे आले ते आपले उठ बापरे आता लोक आपल्यावर जळणारे पाहुणे आपल्याला भेटायला यायला. हे कस काय आबा हे नाही होऊ शकत. तू जास्त शहाणपणा करू नको मार खाशील बरं का तू आबा तुम्हाला माहितीये का पोरग हुशार कधी बनतं शहाणं कधी बनतं. मोठं झाल्यावर नाही हो आबा ते तुम्हाला येत नाही अजून तुम्ही अजून अंडरपेंटीतच पोरग शहाणं कधी बनतं माहिती तुम्हाला जेव्हा पोरग समजतं की माईकडचेच नातेवाईक नाही बापाकडचे नातेवाईक पण कसे राहतात तेव्हा पोरग समजदार बनत. समजलं का आबा तुम्हाला रावले तू मार खाशील बरं आता आबा मला आज समजलं सख्या बापाला पण आपलं बोलणं टोचतं. रामकृष्ण अशा पाहुणे यायला लागले बरं का तू रिकामा धिंगाणा नको करू नाही तुला उलटा लटकून मिरच्याचं भोगता येईल पाहुणे गेल्यावर रडू नको ना पांढऱ्या अरे मावसा अचानकच टपकला तुला. अरे आश्रू किती मोठा झाला तो किती मोठा म्हणजे म्हातारा थोडी झालो. लहानपणी मी खेळायचो तुला इतकं सांगत होता तो किती केवढा मुंगीवाणी होतो का. अरे बाबा हो मावसा. पाहुणे आले का काही खायला प्यायला आणू तुम्हाला गुड्डे बिस्किट तोडा ना गुड्डे बिस्किट गो आणा आमचा गुड्डे बिस्किट पाहिजे तुम्हाला खायला पाणी देतो बाबा एक गिलास. पाणी आणतो तुम्हाला. घ्या पाहुणे पाणी एक मिनिट पाहुणे हे पाणी कशातलं फिल्टरचं आहे हो पाहुणे आबा तुम्ही ती बाहेर घरातली म्हणजे ते पत्राच्या बाहेर बकेट पडेल तिचं पाणी आणलं का तुम्ही. हो रे अहो, आबा रातच्या पत्र गळू लागले म्हणून मी ती पत्र घाल लावली होती पत्राचं पाणी दे. पाहुणे यायला काही तकलीफ वगैरे नाही झाली ना झाली बी असतील तुम्हाला काय करायचं तशी अहो तुम्ही तिकडे उताने ताताने भोंगळे होऊन जरी मेले जरी पडले जरी आम्हाला काही गरज नाही पण आमचं विचारायचं काम आहे म्हणून. बरोबर आहे काही चुकलं नाही आमचं काही चुकलं नाही आमच्या विचारायचं काम आहे नाही तर तुम्ही थोडं गचकले काय आणि राहिले काय